स्नेहल घरपणकर एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूया त्याच्या टॉप 9 बातम्या। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यात भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला दिला जाईल। भूसंपादन प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत नागरिक, व्यापारी, नगरसेवक आणि श्रीपूजक यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड उपस्थित होते। आमदार क्षीरसागर यांनी सांगितले की 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिराचा परिसर अधिक विकसित करताना भाविकांसोबत स्थानिक नागरिकांच्या सुविधांचाही विचार केला जात आहे। भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, त्यांच्या योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यातही विचार केला जाणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी बैठकीत विकास आराखड्याचे सादरीकरण केले। या आराखड्यात एकूण 360 मिळकतींचे भूसंपादन प्रस्तावित आहे। यामध्ये 89 निवासी, 195 वाणिज्यिक आणि 53 संयुक्त मिळकतींचा समावेश आहे। भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने राबवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्यात भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज दर्शन रांगा, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, वाणिज्य संकुल, दुकानगाळे, अन्नछत्र, मंदिर कार्यालय, एम्पी थिएटर, स्वच्छतागृहे, हेरिटेज प्लाझा, लॉकर्स आणि चप्पल स्टँड यांसह विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे। दरम्यान भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी व गाळेधारकांनी बैठकीत आपल्या सूचना मांडल्या। विकासाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका नागरिकांनी व्यक्त केली। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेल्या 80 मिनिटाच्या नॉन स्टॉप स्केटिंग मॅरेथॉन मध्ये कोल्हापूरच्या बावडा स्केटिंग अकॅडमीने दैदिप्यमान कामगिरी केली। बावडा येथील तब्बल 51 खेळाडूंनी एकत्रितपणे 80 मिनिटे अखंड स्केटिंग करत विश्वविक्रमाची नोंद केली। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। या विक्रमी उपक्रमात बावडा स्केटिंग अकॅडमीचे 28, संजीवन शाळेचे 15 आणि केएन अकॅडमीचे 8 खेळाडू सहभागी झाले होते। सर्व खेळाडूंनी उत्साह, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 80 मिनिटे नॉन स्टॉप स्केटिंग करत हा ऐतिहासिक पराक्रम पूर्ण केला। बावड्यातील या विश्वविक्रमी कामगिरीची नोंद फोर्ब्स बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, युनायटेड अरब इमिरेट्स वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या 3 रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे या कामगिरीमुळे बावडा आणि कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे। या उपक्रमात अनेक युवा युवतींनी, खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। शिवाय रुद्राणी पाटील, स्वराज्य पाटील, अर्णव पाटील, त्रिविका घाटगे, युद्धवीर चव्हाण, अहमद, मोहम्मद कोठीवाले, आयुष सानवी, हर्ष पाटील, वियान पाटील, मृण्मयी उल्पे, राजविनी, अभिविश्व बेंद्रे, अरहान, श्लोक पाटील, रेवा पाटील, आयती यादव, भावना पाटील, मोमीन राजवीर, सुजल कुंभार, साईशा कवाळे, नक्ष, नायरा, इवान, प्रिया, प्रिशा, वंशी, पुजारी, आर्यन पाटील, नीरव, आर्य पाटील, मीत, सानिध्य, दिव्यांश, नितिशा, वेद उल्पे, नेत्रा, रुजैन, शौर्य, समत, दक्ष, पुष्कराज, राहुल, अद्विक, वेदश्री, रेवंश आणि सुयोग यांच्यासह 51 खेळाडूंनी विक्रमात सहभाग घेतला। या यशामागे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे। खेळाडूंना नियमित सरावासाठी अत्याधुनिक स्केटिंग रिंकची सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत आहे। या सुविधांमुळे खेळाडूंच्या कौशल्याला योग्य दिशा मिळत असून त्यातूनच अशा प्रकारच्या विक्रमी कारागिरीला चालना मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे। या विश्वविक्रमासाठी बावडा स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सोहम विक्रम सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। तसेच कृष्णा नेतले सर यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले। 51 खेळाडूंनी एकत्रितपणे 80 मिनिटे नॉन स्टॉप स्केटिंग करत मिळवलेला हा विश्वविक्रमी निश्चितच कौतुकास्पद आहे। बावडा स्केटिंग अकॅडमीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे कोल्हापूरच्या निरपेचात आणखी एक मोठा मानाचा तुरा खोवला गेला असून नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे। सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे जिवंत नागपूजेची हजारो वर्षांची परंपरा असलेला जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी।
न्यायालय आणि वन विभागाच्या निर्देशांचे पालन करत पारंपरिक पद्धतीने उत्सवाची सुरुवात झाली। न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा शैक्षणिक प्रशिक्षणाच्या तत्वावर 41 नागमंडळांना नागांचे प्रदर्शन करण्याची परवानगी देण्यात आली होती। महाराष्ट्रासह देश विदेशातून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने शिराळ्यात दाखल झाल्याने शहरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले। परंपरेनुसार महाजन कुटुंबांच्या मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करून मिरवणूक काढण्यात आली। तसेच जागृत ग्रामदैवत अंबामाता देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून पार्किंग, एसटी सेवा, आरोग्य पथके, अँब्युलन्स, अग्निशमन दल आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आणि वन विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। यावेळी आमदार सत्यजित देशमुख, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्यासह विविध मान्यवरांनी नागमंडळांना भेट देऊन भाविकांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतील ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथ संग्रहालयाला भेट देत संस्थेच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची पाहणी केली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी त्यांनी दुर्मिळ ग्रंथसंपदा, ऐतिहासिक दस्तावेज, सोपारा येथील पुरातत्वीय अवशेष, जुने नकाशे तसेच दुर्मिळ नाण्यांची माहिती घेतली। या भेटीदरम्यान राज्यपालांनी एशियाटिक सोसायटीला 20 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। संस्थेच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्याला या देणगीमुळे बळ मिळणार आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी राज्यपालांना एशियाटिक सोसायटीच्या विविध उपक्रमांची व कार्याची माहिती दिली। तसेच नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समिती आणि छाननी समितीच्या सदस्यांची राज्यपालांशी ओळख करून देण्यात आली। ऐतिहासिक ग्रंथ, दस्तावेज आणि पुरातत्वीय वारसा जतन करणाऱ्या एशियाटिक सोसायटीला राज्यपालांनी दिलेली 20 लाख रुपयांची देणगी ही संस्थेच्या संवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक मोहम्मद अली बेग निर्मित व दिग्दर्शित चांद तारा या चित्रपटाच्या ट्रेलरचे विशेष प्रदर्शन करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या कार्यक्रमाला चित्रपट व नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला चांद तारा हा चित्रपट प्रसिद्ध गायिका तारामती आणि गोलकोंडा साम्राज्याचे सुलतान अब्दुल्ला कुतुबशाह यांच्या ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे। सुलतानाने या महान गायिकेच्या स्मरणार्थ तारामती बारादारी हे स्मारक उभारले होते। एका गायिकेच्या स्मरणार्थ राजाने स्मारक उभारणे हीच मुळात विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण कहाणी असल्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नमूद केले। तसेच चित्रपटामध्ये 17व्या शतकातील ऐतिहासिक वातावरण प्रभावीपणे उभे केल्याबद्दल त्यांनी निर्माता दिग्दर्शक मोहम्मद अली बेग यांचे कौतुक केले। या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासातील एका अनोख्या प्रेमकथेचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे। ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, रोहिणी हट्टगडी, अंजन श्रीवास्तव, रंजना श्रीवास्तव, इला अरुण, आरिफ इकारिया यांच्यासह चित्रपट व रंगभूमी क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। चांद तारा च्या विशेष ट्रेलर प्रदर्शनामुळे लोकभवन येथे इतिहास, कला आणि चित्रपट सृष्टीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। भारताच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सुरू असलेल्या 7व्या ब्रिक्स आयसीटी वर्किंग ग्रुप मीटिंग मध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल गव्हर्नन्स या विषयावर विशेष भर देण्यात आला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। ब्रिक्स देशांमधील डिजिटल सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होत आहे। बैठकीदरम्यान डिजिटल ब्रिक्स टास्क फोर्स करून डिजिटल ॲप्लिकेशन आणि डिजिटल गव्हर्नन्ससाठी तज्ञ गट स्थापन करण्याच्या दृष्टीने व्यापक दृष्टिकोन मांडण्यात आला। डिजिटल क्षेत्रातील अनुभव, ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतीची ब्रिक्स सदस्य देशांमध्ये देवाणघेवाण करण्यावरही भर देण्यात येत आहे। डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विस्तार, डिजिटल प्रशासनातील नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देणे हे या चर्चेतील महत्त्वाचे विषय ठरत आहेत।
या बैठकीमुळे ब्रिक्स देशांमधील डिजिटल सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा असून डिजिटल अर्थव्यवस्था आणि ई गव्हर्नन्सच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. उभाटा गट, काँग्रेस, मनसे, शेकापसह विविध पक्षातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. सांगोला, बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही भगवा हाती घेतला. दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील मनसेचे माजी पदाधिकारी, फिटनेस क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चंद्रपूर, पनवेलसह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार निलेश राणे, आमदार प्राचार्य मनीषा कायंदे, माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि शायना NC यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयातील माझ्या दालनात विशेष बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी शासकीय रुग्णालयांची विश्वासार्हता अधिक वाढवण्यासाठी या रुग्णालयांमधील स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहार तसेच औषधांचा दर्जा याबाबत काटेकोर राहण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत या तिन्ही मुद्द्यांवर तडजोड न करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला याप्रसंगी दिले. रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांची अपूर्ण बांधकामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून खेड्यापाड्यातल्या नागरिकांना सुद्धा अधिक दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळतील, असेही यावेळी स्पष्ट केले. आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढवताना नामांकित स्वयंसेवी संस्था आणि उद्योगांचे देखील CSASRच्या माध्यमातून योगदान मिळावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांचा अधिकाधिक फायदा करून द्यावा असे सांगून मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, रुग्णांच्या सुविधा तसेच डिजिटल आरोग्य सेवांना अधिक गती देण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नशाविरोधी जनजागृती कार्यक्रमात सहभागी होत युवती आणि युवकांशी संवाद साधण्यात आला. कुटुंबाला नशेपासून दूर ठेवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. नशेमुळे केवळ व्यक्तीचे आरोग्य आणि भविष्यच नव्हे तर संपूर्ण कुटुंब व समाजावर परिणाम होतो. त्यामुळे नशाविरोधातील लढा, जनजागृती, कुटुंबांचा सहभाग आणि युवकांच्या सशक्तीकरणातून अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. युवा शक्तीला शिक्षण, क्रीडा, कौशल्य, रोजगार आणि राष्ट्रसेवेशी जोडून नशामुक्त भारताचा संकल्प मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. याने अशाच टॉप 9 बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.